तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हाय प्रोटीन, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, झटपट तयार होणारा आणि चवीला इतका जबरदस्त की नॉनव्हेजलाही टक्कर देईल असा स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट तुम्ही शोधत आहात का? तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. फक्त काही साध्या साहित्यापासून आपण बनवणार आहोत असे सोयाचे कबाब की एकदा खाल्ले तर पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ, प्रोटीनने भरपूर आणि चव अशी की तुम्ही नॉनव्हेज खाणंही विसराल. चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. हां, आपण कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. सर्वप्रथम 1 कप सोया चंक्स या ठिकाणी घेतलेले आहेत. हे एकदम कडक पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये एक 10 मिनिटं आपण हे झाकून असंच भिजत ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आपण हे सोया चंक्स या पाण्यातून काढून अशा हलक्या हाताने असे पिळून घ्यायचे आहेत आणि पूर्ण सगळे सोया चंक्स असे पिळून एका बॉल्समध्ये आपण हे काढून घ्यायचे आहेत. आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडे थोडे सोया चंक्स घालून मिक्सरमधून अगदी थोडंच फिरवून घ्यायचं आहे. एकदम जास्त न घालता थोडे थोडे घातले म्हणजे एकदम व्यवस्थित छान असं हे बारीक होतं. पाणी वगैरे घालायचं नाही. तर पाणी न घालता सुद्धा पाहू शकता या ठिकाणी आपली छान असं हे बारीक आता झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे सर्व सोया चंक्स या ठिकाणी बारीक करून मिक्सरला घेतलेले आहेत. आता या ठिकाणी मी 2 अंडी उकडून शिजवून घेतलेले आहेत. आता तुम्ही जर अंडी खात नसाल किंवा नॉनव्हेज खात नसाल तर या ठिकाणी तुम्ही पनीर वापरायचं आहे. अंड्याच्या ऐवजी पनीर वापरायचं आहे. जर नॉनव्हेज खात असाल तर अंडी वापरली तरी चालतील. तर या ठिकाणी मी अंडी वापरलेली आहेत. आता ही बारीक खिसणीने अशी खिसून घ्यायची आहेत. उकडलेली अंडी थंड झाल्यानंतर अशा प्रकारे खिसून घ्यायची आहेत. आता हा जो अंड्याचा खिस आहे हा आपण जे सोया चंक्स बारीक केलेला आहे यामध्ये हा मिक्स करायचा आहे. जास्त आवडत असतील तर तुम्ही 3 ते 4 अंडी सुद्धा यामध्ये मिक्स केली तरी चालू शकतील. 1 कपासाठी मी या ठिकाणी 2 अंडी वापरलेली आहेत. आता या ठिकाणी 4 ते 5 टोस्ट घ्यायचे आहेत. या ठिकाणी ब्रेड वापरायचं नाही. ब्रेडमुळे काय होतं, वरच्या आवरणाला जो खुसखुशीतपणा आहे तो येत नाही. मऊ पडतात. जे आपण कबाब बनवणार आहोत ते मऊ पडतात. यामुळे ही ट्रिक वापरा की टोस्ट वापरा या ठिकाणी किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स वापरले तरी चालेल. तर या ठिकाणी 4 ते 5 टोस्ट थोडे थोडे याचे मोठे तुकडे करून पुन्हा मिक्सरमधून याची अशी पूड करून ही या सर्व मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे. यामुळे अतिशय छान अशी टेस्ट आणि कुरकुरीतपणा येतो. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कांदा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरवी मिरची, थोडंसं आलं टाकून याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसार मिरचीच्या तिखटाच्या प्रमाणानुसार यामध्ये मिक्स करायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करायची आहे. थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे. टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपण 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल. आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून आता आपण हे झाकण लावून एक 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आता पुन्हा हे छान असं मर्दवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मरल्यामुळे हे एकदम मऊ असं पीठ होतं. आपल्याला हवा तसा याला आकार देता येतो. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे म्हणजे कबाब हव्या त्या आकारामध्ये कबाब बनवू शकता. तर या ठिकाणी एक स्टिक घ्यायची आहे. कठीण स्टिक घ्या किंवा अशा प्रकारचे आपण काहीही घेतलं तरी चालेल जे कठीण असेल आणि अशा प्रकारे आतून हे असं घालून याला होल करायचं आहे. म्हणजे आतून कबाब पोकळ राहतील. तर एकदम पातळ असा, जास्त असा जाडसर असा थर द्यायचा नाही आणि नंतर ही स्टिक अशी काढून घ्यायची आहे. यामुळे पाहू शकता आतून एकदम पोकळ झालेले आहेत. यामुळे ते आतून आणि बाहेरून दोन्ही साईडहून छान असे भाजले जातात. आता मी 2 प्रकारच्या म्हणजे 2 प्रकारच्या आकारामध्ये हे कबाब बनवलेले आहेत. तर अशा प्रकारे लांबट आकाराचे मुटक्याचा जसा आकार असतो अशा प्रकारे सुद्धा बनवलेले आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे सुद्धा मी या ठिकाणी बनवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे, कोणत्याही आकारातले कबाब बनवू शकता. तर हे पाहू शकता अशा प्रकारचे हे थोड्या पिठाचे बनवलेले आहेत.
आता थोड्या पिठाचे मी असेही बनवलेले आहेत. म्हणजे आकार कसाही असेल तर यामध्ये चवीमध्ये काही फरक पडत नाही. फक्त दिसायला वगैरे आकर्षक राहतात. यासाठी मी फक्त या ठिकाणी 2 प्रकारे बनवलेले आहेत. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता. अतिशय अगदी यामध्ये आपण अंडी पण वापरलेत आणि सोया चंक्स पण वापरले. त्यामुळे अतिशय हेल्दी असं हे आहे. भरपूर प्रोटीनने भरपूर युक्त अशी ही रेसिपी आहे. खायला तर अप्रतिम टेस्टी लागते. अगदी लहान मुलांपासून वयस्करपर्यंत सर्वांनी नक्की आवडेल. अगदी वारंवार तुम्हाला बनवायला भाग पाडतील, इतकी टेस्टी लागते. आता हे कबाब बुडतील इतपत हे आपण तेल घातलेलं आहे आणि हे तेल अगदी कडल्यानंतर मध्यम आचेवरती ठेवून हे एकदम खरपूस असे सोनेरी रंगावरती हे कबाब तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला तळलेले आवडत नसतील तर तुम्ही शॅलो फ्राय केले म्हणजे फ्राय पॅनमध्ये थोडंसंच तेल टाकून जरी त्यामध्ये फ्राय केले तरीसुद्धा ते अप्रतिम टेस्टी लागतात. पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही आकारामधले दोन्हीही कबाब अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत. आता आपल्याला जास्त आकर्षित करण्यासाठी किंवा लहान मुलांना वगैरे पहा कसं आकर्षक असलं म्हणजे ते अगदी जास्त आवडीने खातात. हे तर अगदी हेल्दी रेसिपी आहे. मुलांनी तर आवडीने खायला हवी. यासाठी आपण थोडंसं याला ट्विस्ट देऊया. ज्या स्टिक असतात ना अगदी छोट्या-छोट्या स्टिक हॉटेलमध्ये वगैरे भेटतात. त्या स्टिक घ्यायच्या आहेत आणि 2 कबाब असे आपण एकत्र करायचे आहेत. यामुळे दिसायला सुद्धा एकदम आकर्षक आणि छान वाटतात. वरून आपण थोडंसं मायोनीज किंवा टोमॅटो केचप वगैरे टाकलं तर अजून ते आकर्षक दिसतं आणि टोमॅटो केचप सोबत किंवा दह्यासोबत सुद्धा हे अप्रतिम टेस्टी लागतात. अगदी तसेच सुद्धा खाल्ले तरी सुद्धा ते खूप टेस्टी लागतात. तर नक्की एकदा अशा प्रकारे ही रेसिपी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.